आता आलं इकडं. एकदा सरकलं की सरकलं त्यात. शेतकरी आक्रोश मोर्चासाठी दिंडोरी तालुक्यातून आणि आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातून उपस्थित असणारे आमचे सगळे शेतकरी मित्र, मोठ्या प्रमाणात इथं उपस्थित असणाऱ्या आमचे आदिवासी समाजाच्या भगिनी मोठ्या प्रमाणात आले आहेत. सर्वच शेतकरी आणि बंधू भगिनींनो, कार्यक्रमाला मुद्दामून सासूरवाडीत काय काय चाललंय पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमचे मित्र, आपले आमदार आणि राष्ट्रवादीचे तरुण आणि तडफदार नेते सुनील भुसारा साहेब, आपले जिल्हा अध्यक्ष कोंडाजी मामा, महिला अध्यक्षा संगीताताई पाटील, कार्याध्यक्ष आपल्या जिल्ह्याचे दत्ताजीराव पाटील, माजी आमदार आमचे सहकारी मित्र शिरीष कोतवाल साहेब, माजी आमदार दीपिकाताई चव्हाण, या सर्व मोर्चांच्या कोऑर्डिनेशनची जबाबदारी पक्षाने ज्यांच्यावर टाकलेली ते आमचे सहकारी शेखर माने, या कार्यक्रमाला या जिल्ह्याच्या निरीक्षक म्हणून उपस्थित असणाऱ्या जळगावच्या आमच्या अमळनेरच्या ताई तिलोत्तमा पाटील, नाशिक शहराचे अध्यक्ष गजानन शेलार, महाराष्ट्र प्रदेशचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष जावेद हबीब नागपूरहून आलेत, संजय चव्हाण, डॉक्टर सयाजीराव गायकवाड, दत्तात्रय माळोदे, गोकुळ पिंगळे, नितीन भोसले माजी आमदार, राजेंद्र मोगल, दिंडोरी तालुक्याचे अध्यक्ष आणि ज्यांनी मगाशी मार्गदर्शन केलं ते आपल्या सर्वांचे लाडके बगरे सर, युवकांचे नेते पुरुषोत्तम कडलग, दिलीप मोरे, युवक जिल्हाध्यक्ष श्याम हिरे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट तुषार जाधव, आज इथं मुद्दामून आलेले JP गावित साहेबांचे चिरंजीव, त्यांच्याबरोबरचे त्यांचे सर्व सहकारी, या ठिकाणी उपस्थित असणारे काँग्रेस आणि शिवसेनेचे उपस्थित असणारे सर्व मान्यवर नेते, नाशिक तालुक्याचे अध्यक्ष रामकृष्ण झाडे, सिन्नर तालुक्याचे ॲडव्होकेट संजय सोनवणे, देवळा तालुक्याचे पंडितराव निकम, सटाण्याचे केशवराव मांडवडे, चांदवड तालुक्याचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, मालेगावचे संदीप पवार, कळवणचे संतोष देशमुख, दिंडोरी तालुका अध्यक्ष भास्कर मगरे, सिन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे सभापती नितीन आव्हाड, नांदगाव तालुक्याचे अध्यक्ष महेंद्र बोरसे, प्रदेश सचिव उमेश खातळे, कोरडे काशीनाथ इगतपुरीचे सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आज आपण सर्वांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्यावरची जी संकट आहेत ती मांडण्यासाठी आक्रोश मोर्चा काढायचा निर्णय घेतला. काल आक्रोश मोर्चा फार मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्ह्यात झाला आणि आज नाशिक जिल्ह्याचा आक्रोश मोर्चा मुद्दामून आपण दिंडोरीमध्ये आयोजित केला. कालही जळगाव जिल्ह्यात काल रात्री चांदवडला अनेक शेतकऱ्यांशी चर्चा केली. आज सकाळी शेतकऱ्यांचं काय नुकसान झालंय याची पाहणी करण्यासाठी 4-5 शेतकऱ्यांच्याकडे निफाड तालुक्यात गेलो. हे झाल्यानंतरही पुन्हा चांदवड तालुक्यात आणि दिंडोरी तालुक्यात 1-2 ठिकाणी भेटी देणार आहे. पण सगळा शेतकरी आज उद्ध्वस्त झाल्यासारखा दिसतोय. कधी नव्हे तेवढं मोठं संकट नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्यावर आले. पण मित्रांनो, नुसता नाशिक जिल्हाच नाही,
बुलढाणा जिल्हा असेल, मराठवाड्यातले काही जिल्हे, विदर्भातले काही जिल्हे अतिवृष्टीने, अवकाळी पावसाने प्रचंड संकट आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या शेतकऱ्यांच्यावर आलेले. दुसऱ्या बाजूने गेल्या 7-8 महिने आम्ही दुष्काळाला तोंड देत होतो. दुष्काळाने आमचा सगळा शेतकरी हवालदिल झालेला होता. पावसाचं पाणी नाही, उद्या उभ्या पिकांना काय करायचं हा प्रसंग आहे. अनेक पिकं पाण्याअभावी जळली. प्रचंड नुकसान आज महाराष्ट्रातल्या आणि खास करून नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना भोगावं लागतंय. हे सगळं करत असताना आम्ही सगळे महाराष्ट्रात सगळ्या तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीच्या माझ्या सगळ्या तालुका आणि जिल्हा अध्यक्षांनी आग्रहाने शिष्टमंडळ नेऊन, मोर्चे नेऊन सांगितलं दुष्काळ जाहीर करा, दुष्काळ जाहीर करा, दुष्काळ जाहीर करा. सगळ्या मिळून 40 तालुक्यात सरकारने दुष्काळ जाहीर केला. त्यातल्या 15 तालुक्यामध्ये दुष्काळ आणि उरलेल्या तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली. मग जेव्हा सगळ्या लोकांचा रेटा यायला लागला, मागण्या यायला लागल्या, त्यावेळी काही सर्कल वाढवायचा निर्णय सरकारने घेतला. म्हणजे या सरकारच्या दारात मागितल्याशिवाय हे काही कुणाला देतच नाही. शेतकरी संकटात आहे, त्याचा संसार उद्ध्वस्त झालाय, पण तो आपल्या दारात आल्याशिवाय काही द्यायचं नाही. ही भूमिका पहिल्यांदा या मानसिकता या सरकारची दिसते. आज आपण सगळे बारकाईनं बघितलं तर कांद्याचा प्रश्न, कांद्याला 350 रुपये प्रति क्विंटल भरपाई द्यायचं धोरण सरकारनं जाहीर केलं. काल चांदवडच्या आमच्या सहकार्याने मला सांगितलं 200 क्विंटल पर्यंत 350 रुपयाने 70,000 रुपये होतात. 10,000 रुपयाच्या पलीकडे गाडी अजून गेलेली नाही. एक GR बिचाऱ्याने दाखवला, त्यात लिहिलेलं होतं की 10,000 ज्याला दिलेत आता त्याला 10,000 अजून देणार आणि विषय बहुतेक संपवणार. घोषणा काय तर 350 रुपये क्विंटलला आम्ही अनुदान देणार. 200 पर्यंत मान्य आहे. 70,000 रुपयातला काहीतरी पैसा आला पाहिजे. आज सकाळी द्राक्षाच्या बागेत गेलो. उद्ध्वस्त झालेली द्राक्षाची बाग शेतकरी स्वतःच्या कुऱ्हाडीने तोडायचं काम करत होता. तर म्हटलं नाही, आता मला परवडतच नाही. माझ्यावर 20-25 लाख रुपयाचं कर्ज आहे. मी आयुष्यातून उठायची पाळी माझ्यावर आलेली आहे. मला त्याने एक पत्र दिले. त्याने सांगितलं हे विधानसभेत वाचून दाखवा. त्यात त्याने सांगितलंय की माझ्या द्राक्षाच्या पिकावर जेवढं संकट आलेलं आहे आता 1 रुपया याच्यातनं निघणार नाही. सरकार काय देणार? 10, 20, 22,000 रुपये. माझं भागत नाही. मी 3.5-4 लाख रुपये खर्च केलेला आहे द्राक्ष बाग उभा करून इथपर्यंत पोहोचण्याचा. जर माझं हे पीक मी ठेवलं तर पुढचं वर्ष पूर्ण करण्यासाठी देखील मला परत तेवढेच पैसे लागणार आहेत. मला आता झेपणार नाही. आज हतबल झालेला, नाराज झालेला शेतकरी नाशिक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आज आम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे. मी आपणा सगळ्यांना, शेतकरी जो द्राक्षाचा आहे त्याच्यावर काय संकट आहे, जसं मगाशी सांगण्यात आलं, आसमानी संकट एक आणि सुलतानी संकट दुसरं. या राज्य सरकारने ताबडतोब पुढाकार घेतला पाहिजे. जे द्राक्ष बागायतदार संकटात पडले त्यांच्या कर्जाचं पुनर्गठन केलं पाहिजे. जेवढं कर्ज असेल ते त्यांनी माफ करण्याचं धोरण स्वीकारलं पाहिजे. हे सरकार माफ करणार नाही कर्ज. आपली मागणी माफीचीच आहे. आपल्या निवेदनात सगळं कर्ज जो द्राक्ष बागायचा, कांद्याचा शेतकरी आहे त्याचं कर्ज माफ व्हावं ही आमची पहिली मागणी आहे आजच्या दिंडोरीच्या मोर्चामध्ये. पण मी सकाळी नाशिक जिल्हा बँकेच्या प्रमुखांशी बोललो, जे जिथं आता ज्यांच्यावर जबाबदारी आहे. त्यांना मी म्हटलं की आता एवढं संकट आहे, किमान आता वसुली तर थांबवा. जी मोठी आहेत 2 कोटी 5 कोटी त्यांची वसुली करा. जो साधा शेतकरी आहे त्याची वसुली आता करायचं थांबवलं पाहिजे. ही विनंती मी मगाशी येतानाच त्यांना फोनवरून बोलून केली. आज महाराष्ट्रातल्या सगळ्या भागात ही परिस्थिती आहे.
आपण आपल्या अवकाळी पावसाला तोंड देता देता आपल्यावर नाकी नऊ आहे, पण मागच्या काही महिन्यात आपण दुष्काळाला देखील तोंड देत होतो. आम्ही ज्यावेळी आग्रह केला, महाराष्ट्रात लोकांनी नाराजी व्यक्त केली, त्यावेळी अनेक तालुक्यात आता दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे असं सरकार म्हणायला लागले. आता दुष्काळासारखी परिस्थिती आणि शेजारच्या तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती नांदगावला जर असेल तर त्याला किती सवलती मिळणार? त्याला तुमची सवलती पोहोचणार का? विजेचं बिल तुम्ही माफ करणार का? शाळेत जाणाऱ्या मुलांची, कॉलेजला जाणाऱ्या मुलांची फी तुम्ही माफ करणार का? त्याच्या संसाराला सरकार हातभार लावणार का? याची उत्तरं अजून सरकार द्यायला तयार नाही. फक्त सांगतात की दुष्काळ सदृश्य परिस्थिती तुमची. आता ती दुष्काळ सदृश्य परिस्थिती घेऊन आम्ही कुठे जायचं? तुम्हालाच तुमच्या आमच्या खात्यावरच्या कर्जाचा हिशेब दुरुस्त करावा लागेल. सरकारने या खात्यावरच्या आम्ही काढलेल्या कर्जाच्या विषयी ताबडतोब काही कारवाई केली पाहिजे. आणि आम्हाला पुढचं वर्ष कसं काढायचं त्यासाठी दुष्काळ असणाऱ्या भागात ज्या सवलती देतात मिळतात त्या सगळ्या सवलती नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात देण्याचं काम या सरकारने केलं पाहिजे, ही आमची या सरकारकडे मागणी आहे. खरं म्हणजे पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी आणि वीज पुरवठ्याच्या समस्या याला आपण तोंड देता देता आता भंडावलेलं. शेतकऱ्यानं मगाशी मला पत्र दिलं, त्यात शेवटी लिहिलेलं आहे, साहेब म्हटले 25 रुपये लिटर दूध विकतोय आम्ही. मला आश्चर्य वाटलं. माझ्या भागामध्ये 34 रुपये, 35 रुपये, 37 रुपये, 33 रुपये याच्या दराच्या खाली नाही. काल पलीकडं जळगाव जिल्ह्यात 30 रुपयाला दुधाचा दर तिथला जिल्हा दूध संघ घेतोय आणि त्या जिल्हा दूध संघाचे चेअरमन सरकारने दुधाचा दर काय ठरवायचा याच्या कमिटीचे मेंबर आहे. तिकडं निर्णय 34 रुपयाचा, पण इकडं आल्यावर शेतकऱ्यांना 30 रुपये द्यायचे. तसं या नाशिक जिल्ह्यात मला मगाशी सकाळी शेतकरी तरुण मुलं, तरणी बाण मुलं जे दुधाचा व्यवसाय करतात ती एका शेतात येऊन भेटली आणि म्हटले, साहेब 27 रुपये आम्हाला मिळतात. त्या शेतकऱ्याने जे पत्र दिले त्याने तर मला पत्रात दिले 25 रुपये आम्हाला दुधाचा दर मिळतो. आम्ही जगायचं कसं हे सांगा. म्हणजे आमचं शेती उद्ध्वस्त झाली तर आम्ही जनावरं तरी सांभाळून जगण्याचा प्रयत्न करत असू, तर त्याला देखील तुमच्या राज्यात दर नसेल तर मग सरकारने या दुधाला, कर्नाटक सरकार लिटरला 5 रुपये अनुदान देतं. कर्नाटकात शेतकऱ्याने दूध काढलं आणि घातलं संघाला की 5 रुपये अनुदान जातं. त्या 5 रुपयाच्या दरामुळं कर्नाटकचं दूध मुंबईत विकलं जातं आणि महाराष्ट्रातली दूध विकत नाहीत अशी परिस्थिती आज मुंबईतल्या बाजारातली झालेली आहे. कारण त्यांचा दर 5 रुपयाचा 3 रुपये डिस्काउंट करतात, 2 रुपये डिस्काउंट करतात. पुण्यात आणून त्यांनी नंदिनी नावानं ब्रँड काढलाय, त्याचं दूध विकलं जातं. म्हणजे या राज्यामध्ये शेजारच्या राज्यातल्या अमूलचं दूध विकण्याची व्यवस्था आहे, कर्नाटकच्या नंदिनीचं दूध विकायची व्यवस्था आहे, पण मुंबई आमची राजधानी, मुंबईत चढ्या दरानं दूध विकायची व्यवस्था असताना महाराष्ट्रातलं दूध चढ्या दराने मुंबईत विकायची व्यवस्था नाही. आणि म्हणून आम्हाला आता 25 आणि 27 रुपये दूध उत्पादकांना दर घ्यावा लागतो. हे आणखीन एक संकट तुमच्या आमच्यावर आहे. आपल्याला दूध उत्पादकांची देखील संघटितपणाने राज्य सरकारला जाग येईल अशा पद्धतीनं आपल्याला कधीतरी एकत्रित यावं लागेल. एवढंच या निमित्तानं आज मी आपल्या सगळ्यांना सांगतो. खरं म्हणजे सुरगाणा तालुक्यात दुसी, श्रीभुवन धरणाची क्षमता वाढवण्याची कामं न झाल्यामुळे सुरगाणा तालुक्यात सिंचनाच्या पाण्याच्या समस्या आहेत. हे सगळे वळण बंधारे जे आहेत, मी जलसंपदा मंत्री असताना बरीच चालना दिली, पण आता ते गणित जरा स्पीड कमी झालेला दिसतोय. आणि त्यामुळं वळण बंधाऱ्यामुळे सुरगाणा तालुका असेल, या भागातले डोंगरात असणाऱ्या अनेक छोटी छोटी धरणं बांधायचं मी कबूल केलेलं होतं. कारण तिथलं पाणी जर दुसरीकडे जाणार असेल तर तिथल्या आदिवासी समाजावर अन्याय होऊ नये म्हणून पहिल्यांदा ती लहान धरणं बांधून देऊन आदिवासी समाजाचं पाण्याचं पोट भरलं. पाण्यासाठी त्यांची जी गरज आहे ती पूर्ण झाली की मग उरलेलं पाणी दुसरीकडे द्यावं, ही सगळ्या नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांची मागणी होती. त्याप्रमाणे आम्ही काही निर्णय देखील घ्यायला सुरुवात केली. सरकार गेलं, प्रश्न राहिला. पण मी आपल्याला हे सांगतोय की आज आपल्याला
कांदा उत्पादकांची समस्या, काल गारपीट झाली, कांदा उद्ध्वस्त झालेला पोत्यात आणून शेतकऱ्यांनी माझ्यासमोर काल रात्री ओतला चांदवडला. कांद्याचा एक्सपोर्ट करण्यासाठी 40% एक्सपोर्ट फी आहे, सरकारनं नाही काढली. जर एक्सपोर्ट ड्युटी तुमची 40% जर तुम्ही ठेवली तर आमचा शेतकरी महाराष्ट्र देशाच्या बाहेर कांदा पाठवून जरा गबर झाला असता. ती संधी तुम्ही घालवली. मग अशी कोणीतरी सांगितलं शेतकऱ्यांनी की आम्ही आमचे माल बांगलादेशला पाठवायला लागलो, ह्या बॉर्डरला गेलो, त्या बॉर्डरला गेलो, आमचा माल बाहेर यायला आणि बॉर्डरी सील करायला, बॉर्डरी बंद करायची गाठ एक व्हायला लागली आहे. आणि त्यामुळं बांगलादेशला एवढ्या चढ्या दराने आपला माल जातो. आता बांगलादेशने पण द्राक्षावर इम्पोर्ट ड्युटी बसवलेली. त्यामुळं आपला शेतकरी जो जरा बऱ्यापैकी तिथं व्यवहार करत होता त्याच्यातही अडथळे तयार झाले आहेत. केंद्र सरकारने बांगलादेशला सुनावलं पाहिजे की शेतीमालावर किमान खाण्याच्या पदार्थावर, फळांवर देखील इम्पोर्ट ड्युटी बसवायचं काम तुम्ही करू नका. आणि म्हणून अशा अनेक समस्या आहेत. कांद्याच्या उत्पादकाचा 350 रुपये प्रति क्विंटल न मिळाल्याचा एक मनात, सामान्य शेतकऱ्यांच्या मनात फार तीव्र नाराजी आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त नाराजी आहे ती पीक विमा न मिळाल्याबद्दल. 1 रुपयात पीक विमा म्हणे घोषणा केली, म्हणजे वरचा प्रीमियम जो आहे तो सरकारने त्या पीक विमा कंपनीच्या बोकांडीवर घातला. आणि जेवढे पैसे त्यांना घेतले, भारतातली एक तरी पीक विम्याची कंपनी किंवा विमा कंपनी कधी तोट्यात गेली आहे का? या पीक विमा कंपन्या चालतात कशा? तुम्ही आम्ही जो प्रीमियम भरतो तो प्रीमियम समजा माझ्याकडे 10 कोटी गोळा झाला तर त्या पिकावर 10 कोटीच्या आत 4 कोटी, 3 कोटी, 5 कोटीच्या वर मी कधी कोणाला भरपाई देत नाही. म्हणजे 4-5 कोटी मी घरी घेऊन जाणार. आणि त्यामुळं आपल्याला हे फसवा पीक विम्याचा कार्यक्रम महाराष्ट्रात जो चालू आहे, त्या पीक विम्याच्या कंपन्या म्हणतात की सॅटेलाइट वरून आम्ही हुडकून काढलंय, इथं केळीच नव्हती म्हणून जळगावमध्ये. सॅटेलाइट वर आम्ही हुडकून काढलंय, हे पीकच त्या ठिकाणी नव्हतं. तुम्ही पीक विमा ज्यावेळी उतरवला त्यावेळी सरकारने आम्हाला सांगितलं का की सॅटेलाइट वरून बघणार आहे बरं का? तुमच्या काय नियम होते ते नवीन नियम कसे तुम्ही लावता? त्यामुळं पीक विमा कंपन्यांची फसवणूक शेतकऱ्यांची करण्याचा हा उद्योग सरकारने इंटरव्हीन करून ताबडतोब थांबवला पाहिजे. आणि सरसकट ज्याचं नुकसान झालंय, आता ट्रिगर म्हणजे काय, असाही ट्रिगर असतो. आमच्याकडे तासगावला द्राक्ष बागायतदार बरेच आहेत, आमच्या वाळवे तालुक्यात आहेत, कवठेमंकाळ आहेत, आटपाडीला आहेत. पीक विम्याचा ट्रिगर 25 मिलीमीटर सतत 3 दिवस पाऊस पडला की एक ट्रिगर चालू होतो. आता एकदा तो पडतो 40 मिलीमीटर, एकदा पडतो 20 मिलीमीटर, 75 मिलीमीटरच्या पेक्षा जास्त जातो, पण 4 दिवसात जातो. ट्रिगर चालू होत नाही. नुकसान व्हायचं ते होतच. केळीच्या शेतकऱ्याची ती अवस्था, द्राक्षाच्या शेतकऱ्याची ती अवस्था. सगळ्या फळ बागायतदारांनी जे विमे काढलेले आहेत, ट्रिगर वेगळा आणि परिस्थिती वेगळी. परिस्थितीचा आणि ट्रिगरचा कधीही संबंध येत नाही. आणि म्हणून आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमा मिळत नाहीत, ही शोकांतिका आहे. मागं मला आठवतं आपल्या राज्याच्या कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं होतं की दिवाळीपूर्वी सर्व शेतकरी बांधवांना 25% पीक विमा अग्रिम रक्कम वैयक्तिक बँकेत जमा करू, असं राज्याच्या कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं. असं मला नांदगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्ष महेंद्र बोरसेंनी दिलेल्या पत्रात लिहिलेलं. नाही तर दिवाळी साजरी करणार नाही, हेही त्यानंतर एक वाक्य होतं. त्यांची दिवाळी साजरी झालेली आहे, पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मात्र दिवाळीच्या आधी पीक विम्याचं हे 25% अग्रिम मिळालेलं नाही, कुठंच नाही मिळालेलं. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोठ्या घोषणा करणारं, खोटं सांगणारं, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तात्पुरती तेवढा दिवस काढायचा. आपल्याला काय नुसतं बोलायचंच आहे आणि निघायचं आहे ना, हे वाक्य विसरू नका. प्रत्येक गोष्टीला हेच वाक्य आहे.
आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा या सरकारवर विश्वास राहिलेला नाही। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्ही एकत्रित येऊन या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला। कोंडाजी मामांनी, दत्ताजीराव पाटलांनी मला सांगितलं आम्ही दिंडोरीला मोर्चा काढू, आणि मी सगळ्यांचं अभिनंदन करेन, सगळ्याच नेत्यांचं मी नाव एखादं राहील, पण तुम्ही ज्या जिद्दीनं आज एवढा मोठ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला, 350-400 ट्रॅक्टरवरून हा मोर्चा इथपर्यंत आला। आपण येताना तहसीलदारांना आपलं निवेदन दिलं, आपलं म्हणणं मांडलं, पण कोणत्याही परिस्थितीत या म्हणण्याचा पाठपुरावा निवेदन दिलं की विषय संपला असं होणार नाही। हा जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं विधानसभेत या सगळ्या मुद्द्याला राष्ट्रवादीच्या माझ्या सुनील भुसारा आहेत, अनिल देशमुख आहेत, राजेश टोपे आहेत, आम्ही सगळे राष्ट्रवादीच्या वतीनं सरकारला हे निर्णय करण्यासाठी विधानसभेच्या येत्या अधिवेशनात भाग पाडण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करू, हा विश्वास मी या ठिकाणी देतो। बोलण्यासारखे विषय बरेच आहेत, पण हे सांगत असताना माझी आपणाला विनंती आहे की सरकारने आता ते कृषी निविष्ठा विधेयक 2023 आलेलं आहे, त्यात मसुद्यात बोगस व भेसळयुक्त बियाणे व रासायनिक खते विक्री याला आळा बसावा म्हणून जबाबदारी निश्चित होऊन उत्पादक व विक्रेता यांना जबाबदार धरले असल्याचं त्यात प्रोव्हिजन आहे। म्हणजे काय, मी शेतकऱ्यांना औषधं विकतोय, मी एका मोठ्या कंपनीतनं ती औषधं, माझ्याकडे एजन्सीज आहे, मी त्याची औषधं घेऊन येतो, मी रेकॉर्ड ठेवतो, हे औषध ह्याच्याकडून आणलं, हे औषध ह्याच्याकडून आणलं। जर त्या औषधामध्ये भेसळ असेल, जर ते सिद्ध झालं, तर आपण खत विक्री करताना, बियाणं असताना त्यात काही भेसळ आली तर कुणाला पकडतो? उत्पादकाला पकडतो। सामान्य पोरं शेतकऱ्यांची गावागावात ही रासायनिक खताची आणि बियाणांची विक्री करणारी दुकानं काढतात, त्यांचं उपजीविकेचं साधन आहे। आता त्यांना कायद्याच्या कचाट्यात घेतलेलं आहे, आणि त्यांना कायद्याच्या कचाट्यात घेऊन त्यांच्याकडून आता काय मिळणार आहे मला माहित नाही, पण त्यांच्या मागे ससेमिरा कायद्याचा लावलेला आहे। अरे बेट्या, त्या कंपनीला जाऊन बोल, त्यांच्यावर केस कर। माझ्याकडे जर बियाणं खोटं मी विकलं, मी सांगतो तुम्हाला की ह्या कंपनीकडून आणले, तुम्ही जाऊन त्या कंपनीवर धाड घाला, त्या कंपनीवर त्यांना अटक करा। मी आज BSc ॲग्रिकल्चर करतोय, शेतात ही परिस्थिती मगाशी सांगितलेली आहे। मी थोडंसं दुकान काढलं, बियाणं विकायचा धंदा काढला, खतं विकायचा व्यवसाय सुरू करायला लागला की तुम्ही मला तुरुंगात घालायला लागला, मला दंड लावायला लागला। दंड करा, ज्या कंपनीने भेसळ केलेली आहे त्यांना करा। तुम्ही मोठ्याला सोडणार आणि गरीबाला पकडणार हे धंदा या सरकारचा आहे। याच्याविषयी आपण सगळ्यांनी एकजुटीनं या बियाणं विकणाऱ्या गावोगावच्या मुलांच्या मागे देखील उभा राहिलं पाहिजे। त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं पाहिजे, ह्यानं भेसळ केली त्याला जाऊन अटक करा। आमचं काही म्हणणं नाही, भेसळ करणाऱ्या कुणाच्याही मागे आम्ही राहणार नाही, पण लहान तरुण मुलं जी गावागावात दुकानं सुरू करतात त्यावरही विचार केला पाहिजे। वेळ बराच झालाय, पण दिंडोरीच्या या आक्रोश मोर्चासाठी आपण या ठिकाणी आलात। आपल्या राज्यामध्ये आपल्याला सोडून जे गेलेले आहेत ते पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून बाकीच्या प्रश्नांवर चर्चा करतायत, पण आमच्या शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत। जर तुम्ही विकासासाठी कुठे गेला असाल, विकासासाठी गेला असाल, तर मग या शेतकऱ्याच्या मागे उभा राहा। तिजोरी आज तुमच्या हातात आहे, पीक विम्याची सगळी व्यवस्था तुमच्या हातात आहे, शेती खातं तुमच्याकडे आहे। अजून मुख्यमंत्री आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना विचारायची गरज काय? सगळं तुमच्या हातात आहे। आज शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसला हे शिकवलेलं आहे की अन्यायाच्या बाजूने उभा राहा, ज्याच्यावर अन्याय केला त्याच्या मागे उभा राहायचं, त्याला आधार द्यायचा। महाराष्ट्रात कुठेही कानाकोपऱ्यामध्ये काही झालं तरी पहिल्यांदा धावत जाऊन कोण जातं महाराष्ट्रात? तर शरद पवार साहेबांच्या सारखा नेताच जातो, आणि म्हणून महाराष्ट्र शरद पवारांना मानतो। कारण सगळं सोडून प्रत्येक संकटाच्या वेळी शरद पवार महाराष्ट्रातल्या सगळीकडे जाण्याचं काम करत आलेले।
आणि म्हणून आम्ही शरद पवार साहेबांचे कार्यकर्ते आज महाराष्ट्रात जळगावला, आज इथं दिंडोरीला, परवा 5 तारखेला आम्ही अमरावतीला देखील असाच आक्रोश मोर्चा काढलाय. विदर्भातल्या शेतकऱ्यांचे देखील प्रश्न आम्हाला येणारे विधानसभेत मांडायचे आहेत. त्याच्या आधी शेतकऱ्यांचा आक्रोश त्या ठिकाणी मांडायचं काम आम्ही करणार आहे. पण हे सगळं शरद पवार साहेबांनी आयुष्यभर शेतकऱ्यांची साथ दिली. शरद पवार साहेबांच्या 10 वर्षाच्या कृषी मंत्री नावाच्या कारकिर्दीमध्ये जी देशाची शेती क्षेत्रात प्रगती झाली, क्रांती झाली, तेवढी कधीही पूर्वी झाली नव्हती, आजही झाली नाही. आणि म्हणून मित्रांनो, ज्यांनी आपलं उत्पन्न दुप्पट करतो असं आश्वासन दिलेलं, त्यांना आमची एवढीच विनंती आहे की आमचं संपलेलं आयुष्य किमान चालू तरी ठेवा. त्यासाठी कर्जमाफी करा, पूर्ण कर्जमाफी. हीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं नाशिक जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्यासाठी मागणी आहे. आणि ती मागणी येणाऱ्या अधिवेशनात देखील आम्ही मांडण्याचं काम करू. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं नाशिक जिल्ह्यात तुम्ही सगळ्यांचं कौतुक आहे मला. काही लोक बोनलेस असतात, पण तुम्ही विथ बोन आहात. तुमच्यात मनगटात धमक आहे, तुमच्यावर आत्मविश्वास आहे आणि म्हणेल त्या ठिकाणी पाणी काढून दाखवू, ही तुमची मानसिकता नाशिक जिल्ह्याची आहे. आणि म्हणून उगाच नाही, प्रत्येक वेळेला शरद पवारांनी ज्या माणसाला उभा केला त्याला निवडून देण्याचं काम देखील नाशिक जिल्ह्याने एकदा नाही, दोनदा नाही, 3दा करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून आज आम्ही फक्त शेतकऱ्यांसाठी इथे एकत्रित आलोय. म्हणून मी राजकीय भाष्य करत नाही. प्रश्न तुमचे महत्त्वाचे आहेत. मी राजकीय भाष्य केलं तर हे सगळं चॅनेल तेवढंच चालवेल. तुमचे माझे प्रश्न शेतकऱ्यांचे मागे राहतील. पण आम्ही योग्य वेळी बोलू. अनेक जण खाजगी चर्चा बाहेर चव्हाट्यावर मांडायला लागले. घरातल्या चर्चा चव्हाट्यावर मांडण्याची पाळी येण्याची परिस्थिती बरी नव्हे. घरात जे ठरतं ते बाहेर जाऊन सांगणं हे चांगल्या मुलाचं लक्षण नाही. आणि सतत त्याच गोष्टी कशाला महाराष्ट्रासमोर मांडायच्या, तो तुमचा अंतर्गत प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला काय बघायचंय तर शरद पवार काय करतात हे महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आणि शरद पवार जी दिशा दाखवतील ती महाराष्ट्रातल्या जनतेला मान्य जर असेल तर घरात तुम्ही कुणाशी काय चर्चा केली ह्याच्याशी देणं घेणं असू शकत नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. आणि म्हणून आता आतल्या चर्चा किती काय कोणाच्या कशा काय मला माहीत नाही, मी त्याच्यावर बोलत नाही, कारण मी राजकीय भाष्य मुद्दामून टाळतोय. कारण आपल्याला शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. पुन्हा येऊ त्यावेळी त्याच्यावर योग्य ती बोलू. बाकीचे प्रश्न अनेक आहेत, त्या प्रश्नांची सोडवणूक हे सरकार करत नाही, ही आपली समस्या आहे. याच सरकारमध्ये मुख्यमंत्री वेगळे आणि मंत्रिमंडळातले सहकारी वेगळे बोलत आहेत. एक मंत्री दुसऱ्या मंत्र्यांना सांगतोय राजीनामा द्या, दुसरा मंत्री सांगतोय त्याने सांगितलं तर मी देतो. अरे काय चाललंय? एकमुखी सरकार असलं पाहिजे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्याला जर पाठिंबा नसेल तर नैतिकता आपणही सांभाळली पाहिजे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील मंत्रिमंडळाला एकत्रित बसावं आणि मराठा आरक्षणासाठी ओबीसीच्या आरक्षणाबाबत ह्यांचं धोरण काय हे महाराष्ट्राला स्वच्छपणाने सांगावं. आणि ते सांगत नाहीत आणि सगळ्यांनाच खुश करण्याचा प्रयत्न करून सगळ्यांची फसवणूक निवडणुकीपर्यंत करण्याचं जर कोणी काम करत असेल तर महाराष्ट्रातली जनता हे सहन करणार नाही. आणि म्हणून आमची विनंती आहे की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्हाला माहित नाही कोण मंत्री काय बोलतात, कोणी काय बोलतात, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या आरक्षणावर त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. कशा पद्धतीने आरक्षण कुणाकुणाला देणार, कोणाच्या आरक्षणातला वाटा किती काढणार, कोणाच्या आरक्षणाला तुम्ही धक्का लावणार, ह्या सगळ्याच्या विषयी तुम्ही स्पष्टता दिली पाहिजे. कारण सरकार तुमचा आहे, निर्णय तुम्ही घेणार आहात. आम्ही बोलण्याचं काही कारण नाही. आम्ही फक्त वाट बघतोय तुम्ही निर्णय काय घेताय. जास्त वेळ मी बोलत नाही. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी उन्हात सकाळी 10 वाजल्यापासून उन्हात आपण सगळे, तरुणाई आहे या भागातली, युवकांनी फार चांगलं काम केलं, विद्यार्थ्यांनी केलं, पण शेतकरी फार मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी झाला. त्या सगळ्या शेतकरी बांधवांचं आणि आमच्या भगिनींचं, भगिनी ट्रॅक्टर चालवत होत्या,
त्या सगळ्या भगिनींचं आणि आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.